वळूयात पुढच्या बातमीकडे। बंडखोरांमध्ये मंत्रिपदावरून वाद आहे असा राऊतांनी दावा केलाय, तर एकाला पद आणि इतरांना आणखी 25 कोटी अशी मांडवली झाल्याचंही राऊत म्हणालेत। तर राऊत कधी पक्षाला टाळे लावतील हे सांगता येत नाही असं उत्तर यावर शिरसाठांनी दिलंय। आता सगळं अजूनही हे लोक मुंबईत नाहीये, यांच्यामध्ये मंत्री कोणी घ्यायचं ह्याच्यावर वाद सुरू झालेले आहे। तेव्हा तोडगा असा निघालेला आहे की मंत्रीपद एकालाच मिळेल आणि त्याची भरपाई म्हणून उरलेला 5 जणांना आणखीन 25 कोटी रुपये देतो। पण तुम्ही आता गोंधळ घालू नका, एकाला मंत्री करू आणि जे मंत्री होणार नाहीत त्यांच्यासाठी अजून 25 कोटी रुपये या वर्षभरात देऊ असं त्यांचं रात्री मांडवली झालेली आहे। संजय राऊतने रात्री जास्त घेतली असावी, त्याला तर सगळं स्वप्नात दिसतं। आता हे असं कधी घडतं का हो? कुणाला मंत्रीपद द्यायचंय, कुणाला 25 कोटी द्यायचे, हे काय याच्या कानात कोणी येऊन सांगतंय का? हा किती मूर्ख माणूस असावा, याची काही लिमिट तरी ठेवायला पाहिजे का नाही? अहो 6 महिन्यापूर्वी पक्ष फुटणार हे तुम्हाला माहित होतं, तुम्ही झोपा काढत होते। त्याचं काय? ऑपरेशन टायगर कधी चाललं? 6 महिन्यापूर्वी, 1 वर्षापूर्वी चाललेल्या बातम्या आहेत या। मग तुम्ही तुमच्या पक्षाच्या या सगळ्या पदाधिकाऱ्याला थांबवण्यात अपयशी कसे ठरलात? आणि म्हणून तुम्हाला आता पक्षाची गरज नाही राहिली। आणि संजय राऊत मुळात त्याने लॉक जे आहे ना, गोदरेजचं लॉक त्याच्या हातातच आहे। तो हा पक्षाला कधी लॉक लावेल ना आणि कधी पळून जाईल सांगता येत